20 वर्षीय तरुणी सोबत नेमकी काय घडले? रिक्षा चालकाकडून 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार, इतकंच नाही तर गुप्तांगात घातले दगडाचे तुकडे. मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्थानक परिसरात एका 20 वर्षीय तरुणी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. तसेच तिच्यावर सिझरिंग ब्लेडने हल्लाही करण्यात आला. इतकेच नाही तर या तरुणीच्या गुप्तांगात दगडाचे काही तुकडेही आढळून आले आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. गोरेगाव पूर्व येथील वनराई पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. पीडितेवर अज्ञात रिक्षा चालकाने अत्याचार करून हल्ला केल्याचा आरोप आहे. राम मंदिर रेल्वे स्थानक परिसरात एक तरुणी बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती वनराई पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून तरुणीला रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर या मुलीने पोलिसांना जबाब दिला. तिच्या जबाबानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तरुणीच्या जबाबानुसार पोलिसांनी आरोपी रिक्षा चालकाला अटक केली आहे. पीडित तरुणीची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जेव्हा ती पोलिसांना सापडली तेव्हा तिची अवस्था अत्यंत वाईट होती. तिच्या शरीरावर जखमा होत्या. मात्र आता उपचारानंतर तिची प्रकृती स्थिर असून सुधारत असल्याची माहिती आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.